अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पूजा करताना आपल्याला जांभई, आळस आणि डोळ्यात पाणी येण्यामागील एक आध्यात्मिक काही कारणं आहेत आणि ती कारणं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर जांभई येणे याच्या पाठीमागचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे? तर पहिला तर हा आहे की नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकणे. म्हणजे कधी-कधी कसं होतं, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणात व आपल्या शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी किंवा तामसिक ऊर्जा बाहेर पडू लागते. जांभई ही एक शरीराची एक ऊर्जा निर्मुक्तीची प्रक्रिया आहे. जसे शरीरातून दूषित गोष्टी बाहेर टाकल्या जातात. पूजा किंवा जप करताना आपले सूक्ष्म शरीर सक्रिय होते. या स्थितीत शरीर शरीर कधीकधी काय होतं, शिथिल वाटतो आणि मेंदूसुद्धा विश्रांतीच्या स्थितीत जातो. त्यामुळे आपल्याला जांभई येते. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना आळस येतो. त्यामागील काय काय कारण आहे? तर मनाची तामसिक स्थिती. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा खूप ध्यानस्थ होतो. तेव्हा मन तामसिक किंवा शांत, स्थिर अवस्थेत जातं. ही अवस्था काही वेळा शरीराला आळसासारखी वाटू शकते, पण ती वास्तवात साधनेतली एक प्रगती असू शकते. पूजा करताना आपल्यावर सात्विक ऊर्जा म्हणजेच काय, तर पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल एनर्जी पडते. शरीर त्या ऊर्जेचे ग्रहण करत असताना आपल्याला झोप यावी, आळस वाटावा असे वाटू लागते. काही वेळा या ऊर्जेमुळे शरीराला गंभीर विश्रांतीची गरज भासते, म्हणून आपल्याला आळस वाटतो. तिसरं कारण म्हणजे डोळ्यात पाणी येणे. त्यामागील आध्यात्मिक कारण असं आहे की देवाचे नाव घेताना, मंत्रोच्चार करताना किंवा ध्यान करताना आपल्या मनात भक्तिभाव जागृत होतो. हा भाव खूप खोलवर असतो आणि त्याचा परिणाम म्हणून डोळ्यात अश्रू येतात. या अश्रूंना भक्तीचे अश्रू असेही म्हटले जाते. ते शुद्ध आणि पवित्र असतात. पूजा करताना आपल्या अंतर्मनातील वाईट विचार, वेदना, दुःख आणि नकारात्मक भावना बाहेर पडू लागतात. ही प्रक्रिया अश्रूंमार्फत प्रकट होते. अश्रू म्हणजे अंतर्मनाचा शुद्धीकरणाचा मार्ग. तर आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचा आपल्यासाठी एक संदेश आहे की नामात एकाग्रता ठेवा. शरीरातील दोष, मनातील मलिनता आपोआप निघून जाईल. जांभई, अश्रू, शांतता हे सगळं त्याचंच लक्षण आहे. स्वामी समर्थ महाराज सुद्धा म्हणतात की नामस्मरणाने देहातील सूक्ष्मदोष बाहेर पडतात, निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि त्यामुळे जांभई ही त्याची एक प्रक्रिया आहे. स्वामी समर्थांचा एक उद्देश असा आहे की नाम घेता घेता शरीरावरचा तामसिक आवरण विरघळतं. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा मन भक्तीमध्ये एकाग्र होतं तेव्हा शरीराचं कार्य मंदावतं. आपल्याला वाटतं आपण आळशी झालो, पण खरं तर तो एक क्षण सूक्ष्म विश्रांती देणारा असतो. स्वामी भक्त असं म्हणतात की स्वामींचं नाम जप करताना एकदा थकवा आला तर तो स्वामींनी दिलेली विश्रांती आहे. या अवस्थेत शरीर जड वाटतं पण आत्मा हलका होतो. डोळ्यात येणारं पाणी हे अश्रू नव्हे तर प्रेमाचं दर्शन असतं. स्वामी समर्थ माऊली म्हणतात की भावाशिवाय देव गाठता येत नाही आणि अश्रू हे भावाचंच प्रतीक आहे. डोळ्यात पाणी येणं म्हणजे अंतर्मनातील पाप, दुःख आणि वाईट संस्कार बाहेर पडणं. स्वामी भक्त सांगतात की अश्रूंच्या रूपानं मन गंगा स्नान करतं. जर या अनुभवामधून तुम्हाला आपल्याला शांती वाटत असेल तर तेच स्वामी समर्थांच्या कृपेचं दर्शन आहे. अविचल विश्वास ठेवा आणि नाम घेत राहा. देह, मन आणि आत्मा स्वतः शुद्ध होतील असे श्री स्वामी समर्थ माऊली आपल्याला सांगतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच असेल की ही 3 कारणे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा हे असं का होत असतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.